हा परिसर गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। हा अवघड लोक सोपे केले म्हणजे हा महिमा भक्तीचा आहे, बाबांच्या साधनेचा आहे। नक्कीच त्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही। बाबा आत्ताच नेमकी नर्मदा परिक्रमा करून आले। बाबांचा नर्मदा परिक्रमेचा अनुभव पाहता आपल्याला ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आपल्याला फार उपलब्धी आहे। आबालवृद्ध माता भगिनी यांची लाखोंची गर्दी या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेमध्ये आहे। जय जय या ठिकाणी अनेक भाविक बघू शकताय, लाखोंची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। हे भाविक आलेले आहेत, काय सांगता, झाली का प्रदक्षिणा? झाली? थोडा आवाज मोठा करा, आम्हाला साऊंड नाही जास्त। म्हणजे एवढ्यात निघाली आता प्रदक्षिणा होणार आहे का? आई निघाली ना, आम्ही तर करून आलो होतो। नाही नाही, ते आपापल्या सोयीनुसार आहे। हा हा हा, पण आता मुख्य होणार आहे। आता मुख्य गेली का जाणार? गेली बाबा नव्हते म्हणजे आता एकत्रितपणे ही सर्व प्रदक्षिणा होणार आहे। काय व्यवस्था केली आहे भाविकांची? फराळाची सोय केलेली आहे, केळी, सफरचंद आहे, वा वा, पपई आहे, अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे। जारचं पाणी आहे प्यायला, म्हणजे भाविकांना त्रास कसलाच होणार नाही। उन्हाचं मंडप दिलेला आहे, मंडप पण आहे आणि झाडांची पण झाडं तर खूप आहेत। चला तर आपण दर्शन घेऊयात।